नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर आज आम्ही खरेदी करायला चाललोय तिघी पण. तर बघूयात आमची खरेदी कशी होती. त्यात ही दोघं पण आमच्या सोबत आहेत. तिथं जाण्याची भांडणं चालू झालेली. की मला बाहेरच्या बाजूला बसायचं आहे, मी आत बसणार नाही. आणि शिवचं त्याला तर उठवून आणलं होतं. बघूयात आता खरेदी करू देतात का नाही. आणि मम्मीला व्हिडिओ चालू केले की मम्मी चिडायला चालू होते. आता आम्ही महाद्वार रोडला पोहोचलोय. इथूनच आम्हाला खरेदी करायची होती. तर आता सोन्याच्या दुकानात आलोय आम्ही. इथे आम्हाला शिवसाठी आणि आण्यासाठी पैंजण आणि आमच्या तिघींना जोडवी घ्यायची होती. तर असं म्हणतात की अधिक महिन्यात जोडवी घालावी. तर मम्मीने सायलीला आणि मला जोडवी घातली. तेच आता आम्ही डिझाईन बघत होतो. मग मी सिंपलच घेतली प्लेनमध्ये. कारण मग ते डिझाईन असले ना त्यामध्ये माती वगैरे अडकून बसते आणि मग ते काळे दिसायला लागतात थोड्या दिवसांनी. मला छोटीच जोडवी आवडतात. मग मी प्लेन जोडवी घेतली. मम्मीने आणि सायलीने पण घातली. आणण्यासाठी आता पैंजण बघायला. मग हे आणण्यासाठी पैंजण आम्ही सिलेक्ट केलं. आणायलाही तिथंच पैंजण घालून घेतलं. सिंपलच घेतलं कारण आता घुंगराचं तिचं आहे. मग हे असं डेली यूजसाठी ठीक आहे म्हणून मग छोटं मम्मी म्हणते छोटं घेऊया. मग छोटं घेतलं. तर हे पैंजण घेतलं आणण्यासाठी. आणि शिवसाठी पण पैंजण घेतलं. तर कसं आहे मुलांना नंतर घालायला भेटत नाही त्यामुळे आताच हौस करावी लागते. तर शिवचं पण घुंगराचं पैंजण घेतलं शिवला. आणि आता आमची खरेदी झाली. तर चांदी इतकी महाग झाली रे बापरे. आमची 35,000ची खरेदीच झाली फक्त तिघींच्या जोडव्या आणि या दोघांची पैंजण. तर आता आम्ही पुन्हा पुढे शॉपिंग करायला चाललोय. तर आता आम्ही इथे पहिला आणायला खाऊस दिसलं. मग आणण्यासाठी स्वीटकॉर्न घेतले उकडलेले. मग आम्ही बसून खाल्लं आणि तिथेच आम्ही शिवच्या मनगट्या काय झालं होतं तुटल्या होत्या. मग त्या गाठवायच्या होत्या. मग ते गाठवायला दिलं आणि आम्ही तिथेच खात बसलो. तर त्याच्या मापानेच मनगट्या गाठवून घेतल्या. गाठवून झाल्या. मग खात बसलो तोवर इतक्यात असं झालं की लकीली माझी शाळेतली मैत्रीण मला भेटली. आमची भेट अशीच अचानक असं तर भेटणं होतच नाही. पण अचानक भेट झाली. मग थोड्या गप्पा वगैरे झाल्या. मम्मीशी त्यांनी बोलायला लागली ती. तर आमचं गेट टुगेदरचं चाललं होतं भरपूर दिवस भेटायचं. पण काही ठरतच नव्हतं. प्रत्येकाचं वेगवेगळं चाललेलं. आणि कसं काय होईना आम्ही भेटलो. मला वाटतं शाळेत असताना त्यानंतर आताच आम्ही भेटलो. फोनवर वगैरे होतं बोलणं. पण असं प्रत्यक्षात लय दिवसांनी भेटलो. त्यानंतर गप्पा वगैरे झाल्या आणि आता आम्ही रंकाळ्याला आलो. म्हटलं मुलांना थोडं खेळवावं. तर रविवार होता. गर्दी भरपूर होती. रविवारी नाही रविवारीच गेलो होतो आम्ही. तर गर्दी भरपूर होती. माण्यामध्ये जम्पिंगमध्ये बसायचं. तर तिला त्यात बसवलं. मग मम्मी म्हटली भेळ आणजा आपण बसून तोवर भेळ खाऊ आणया खेळता तोवर. मग भेळ घेऊन आलो. तर मी राजकमलची भेळ आणली होती. एक नंबर भेळ होती. तुम्ही एकदा जर रंकाळ्याला गेला तर ट्राय करा. मी फर्स्ट टाइमच तिथली खाल्ली होती. तर मस्त झणझणीत भेळ होती. मग शिवला पण सायली म्हटली थोडं खेळवतो. कारण तो जास्त मातीतच खेळत होता. मग त्यामुळे ती त्याला थोडंसं स्लाईडवर खेळायला घेऊन गेली.
तुम्ही बघू शकता शिवचं वेगळीच दुनिया चाललेली. माती घेत होता, डोक्यात घालत होता आणि हे त्याचा खेळ चाललेला. त्याला किती अडवलं तरी तो ऐकत नव्हता. त्याचा खेळ म्हणजे हेच असतात. एक तर त्याला गाड्या खेळायला पाहिजेत, नाहीतर मग हे माती वगैरे. मग शिव जास्तच मातीत खेळाला. मग चला म्हटलं आपण आता इथून जाऊया. मग ह्या दोघांना गाडीत बसवलं फेरी मारण्यासाठी. तर शिवला एवढं आवडलं की तो उतरायलाच मागत नव्हता. आम्हालाच परत टाटा करायला दार उघडू नका म्हणून. दार उघडला तर परत बंद करत होता. त्याला एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर मग ऐकतच नाही तो. दार उघडलं की बंद करत होता. मग मम्मीला स्प्रिंग पोटॅटो खायचा होता. तिने कधी ट्राय केला नव्हता. मग आम्ही स्प्रिंग पोटॅटो आणि मुलांसाठी फिंगर फ्राईज घेतले आणि ते दोघं खात बसले. तर मी म्हटलं थोडा रंकाळ्याचा व्हिडिओ करावा. तर रात्रीचा हा आमचा रंकाळा खूप भारी वाटत होतं टाईम हा बघून. त्यानंतर मग आम्ही डोसा खायला आलो. खूप काही खाल्लं आम्ही. मुलांच्या मागं पळूनच दमलेलो, त्यामुळे थोडं 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 खायचंच होतं. डोसा खाल्ला. त्यानंतर मग म्हटलं आता तिखट वगैरे भरपूर झालं, मग थोडं थंड होण्यासाठी आईस्क्रीम घेतला आम्ही. तिथपासून आईस्क्रीम खाल्लं. पण शिवला आईस्क्रीम जास्त नाही आवडत. त्याला गोड पदार्थ जास्त नाही आवडत. त्यानंतर बस आम्ही सगळे दमलो आणि आता आम्ही घरी चाललो. तर असा काहीसा हा आमचा दिवस होता. खूप सारी खरेदी झाली, मुलांना खेळवलं. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या. बाय.